आजकाल सगळ्याच मुलांना बाहेरचे फ्रेंच पोटॅटो फारच आवडतात आणि तशीच रेसिपी घरीसुद्धा आपल्या आईनं बनवावी अशी त्यांची अपेक्षासुद्धा राहते. त्याचसाठी या ठिकाणी 2 बटाटे वरचे सालं काढून अशा पद्धतीने कट करून घेतले. त्यानंतर बाउलमध्ये टाकून घेतले. वरून थंडगार पाणी ओतलं, थोडंसं मीठ टाकलं. मिठामुळे काय होईल, बटाट्याचा स्टार्च हा कमी होईल. त्यानंतर गरम पाणी केलं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. आता गरम पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे काय होईल, जे बटाटे वाफतील की नाही त्याला छान अशी चव येईल. आता झाकण ठेवून तेल गरम होईपर्यंत हे बटाटे गरम पाण्यामध्ये राहू द्यायचे आहेत. एखादा खाऊन पहा, तुम्हाला तेव्हाच लक्षात येईल की छान आधर कच्चा हा शिजलेला आहे. वरून कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलं आणि कडकडीत तेलामध्ये उलटपुलट करून थोडंसं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. त्यानंतर बाउलमध्ये टाकून घेतलं. आपल्या आवडीचा त्यावर मसाला फिरवायचा ना. आवाजावरून लक्षातच आला असेल की हे किती कुरकुरीत झालेले आहेत. आहे की नाही बनवायला खूप सोपी रेसिपी, पण मला जमली की नाही तुम्ही कमेंट्स करा. मलाही माझ्यासारखं काहीतरी झटपट, मस्त, चटपटीत आणि पौष्टिक खायचं का, तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. त्यासाठी मुगाची डाळ 1 तासापूर्वी भिजत घातली. खूपच घाई असेल तर अर्ध्या तासामध्ये सुद्धा भिजते. फक्त गरम पाणी करून टाका. हिरवी मिरची, लसण, अद्रक, जिरं, थोडं पाणी टाकून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. चवीनुसार मीठ, हळद टाकायचं, मिक्स करायचं. बॅटर तयार झालं. त्यानंतर सारण बनवण्यासाठी बारीक चिरलेला कांदा, टमाटर, शिमला मिरची, बारीक चिरलेला पालक आणि भरपूर पनीर खिसून टाकायचं. अजून काही भाज्या घालायच्या असतील तेही घालू शकता. चवीनुसार मीठ, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स टाकायचं, मिक्स करायचं. सारण तयार झालं. आता तवा कडकडीत गरम होऊ द्यायचा, त्यावर 1 पळी बॅटर टाकायचं आणि अशा पद्धतीने डोसा बनवून घ्यायचा आहे. तूप, तेल काहीही लावायची आवश्यकता नाही. त्यावर जे आपण सारण तयार केलं होतं ना, ते सारण टाकायचं. वरून अजून पनीर खिसून टाकलं. जर तुम्हाला चीज आवडत असेल ना, चीज टाकलं तरी चालेल. वरून तूप टाकून घेतलं आणि छान असं होऊ दिलं. खालून मस्त शेकल्यानंतर उलटपुलट करून दोन्ही बाजूनी छान असं हे शेकून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने त्याची घडी टाकून घ्यायची. आहे की नाही, किती सोपी अशी रेसिपी. जेवढी दिसायला मस्त दिसत आहे की नाही, चवीला सुद्धा 1 नंबर आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. कधीही रेसिपी तुम्ही बनवू शकता. फक्त डाळ भिजायलाच उशीर लागेल. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही, कमेंट्स करायला विसरू नका. खरी अन्नाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा ते अन्न आपण पैसे देऊन खरेदी करतो. आता मम्मी जेव्हा घरी डोसे बनवते की नाही, पोटभर असे डोसे देते. पण तेच डोसा जेव्हा बाहेर विकत घेतो की नाही, तर 100 रुपये जरी दिले ना, तरी आपलं पोट भरत नाही, पोटही भरत नाही आणि मनही भरत नाही. तसंच काहीसं आज माझ्या मुलांसोबत सुद्धा झालेलं आहे. घरी आल्यानंतर त्यांची पहिली फरमाईश होती, मम्मी डोसा बनव. तर त्यासाठी 4 ग्लास तांदूळ, 1 ग्लास उडदाची डाळ आणि पाऊण ग्लास हरभऱ्याची डाळ 5 तासासाठी भिजत ठेवले. रॅशनचा तांदूळ वापरला आणि भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आणि रात्रभरासाठी ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी पाहू शकता, बॅटर काटोकाट असं फुललेलं आहे. खूप छान हलकं असं बॅटर झालेलं आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि लगातार त्याला फिरून घ्यायचं. इनो, सोडा कशाचाही वापर न करता खूप छान बॅटर डोशाचं असं बनवून तयार झालेलं आहे. डोशाचा तवा कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी हे फिरवायचं आणि अशा पद्धतीने डोसे बनवून घ्यायचे. आता मला पळीपेक्षा वाटीने डोसा बनवायला सोपं जातील आणि एकसंध असा डोसाही सुद्धा होतो. म्हणजे कुठं जाड पातळ असा होत नाही. तो पाहू शकता, कलरसुद्धा सुरेख आलेला आहे. जसं बाहेर मिळतो ना, त्यापेक्षाही भारी असा डोसा घरच्या घरी बनवून तयार झाला. जर तुमचं मेजरमेंट बरोबर असेल ना, तर डोसा पण एकदम असा परफेक्ट होतो. तूप, तेल काहीही वापरा. त्या अगदी वरून लालसर दिसेपर्यंत हा डोसा शेकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता एवढे तुटीभर डोसे अगदी 10 मिनिटामध्ये बनवून तयार झालेले आहेत. माझी एकदम खुसखुशीत असे डोसे तयार झाले. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही? जर ही रेसिपी तुम्ही एकदा बनवून खाल्ली ना, तर हप्त्यातून 2-3 वेळेस हीच रेसिपी तुम्ही बनवसाल, इतकी जबरदस्त झाली. भिजलेल्या मुगाच्या डाळीमध्ये 2 चमचे दही टाकून एकदम बारीक असं फिरून घेतलं. 2 चमचे रवा, बारीक चिरलेला कांदा, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, जिरं, ओवा, चवीनुसार मीठ आणि सगळ्यात शेवटी खायचा सोडा टाकून मिक्स करायचं. बॅटर तयार झालेलं आहे. आता या बॅटरपासून तुम्ही काहीही बनवू शकता. पण आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून बॅटर टाकायचं आणि उलटपुलट करून दोन्ही बाजूनी मस्त असे शेकून घ्यायचे आहेत. तर झटपट असे हे आप्पे तयार झालेले आहेत. आहे की नाही पौष्टिक असे. त्यानंतर दही घेतलं, दह्यामध्ये पाणी टाकून घेतलं, दही घुसळून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ, 2 चमचे साखर, जिऱ्याची पावडर, काळं मीठ, चिली फ्लेक्स, कोथिंबीर आणि बर्फ टाकून घ्यायचा आणि छान हे मिक्स करून घ्यायचं. आता आप्पेही तयार झालेले आहेत. वरून मस्त कुरकुरीत झाले, आतमध्ये छान त्याला जाळी उठलेली आहे. असे खाल्ले ना तरी भारीच लागणार आहेत. पण मी हे सगळे दह्यामध्ये टाकून देणार आहे. 10 ते 15 मिनटं असेच हे ठेवून द्यायचे.
10 ते 15 मिनटं झाल्यानंतर खायला घ्या. एकदम नरम असे हे मुगाच्या डाळीचे दही वडे तुम्ही बनवू शकता. खूपच मस्त बिना तळता पौष्टिक असे हे दही वडे झालेले आहेत. आहे की नाही, एकदम नरम असे दही वडे. चवीला म्हणसाल ना तर एक नंबर झाले. बनवून पहा, कसे वाटले कमेंट्स करा. फक्त 15 मिनटं अगोदर मुगाची डाळ भिजत घालायची, मिक्सरच्या भांड्यात टाकायची, भरपूर लसण, चवीनुसार मीठ, लाल तिखट, थोडं पाणी टाकायचं आणि एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. बस एवढंच लागणार आहे. कोथिंबीर टाकायची आणि त्यावर मस्त असा कडक तडका द्यायचा तेलाचा. तयार झाली आपली ही चटणी. चवीला मसाला ना तर एक नंबर अशी लागते. पोळीसोबत, भातासोबत, कशाही सोबत खा. आहा, एक नंबर अशी ही चटणी झाली. पण बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका.